नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, वन विभागामध्ये वनरक्षक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होती। तर या भरती प्रक्रियेमध्ये व्यत्यय आलेला आहे तो म्हणजे आचारसंहितेचा। तर मित्रांनो, पुढील प्रक्रिया कधी होणार या संदर्भात संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। मित्रांनो, आपण mahaforest.gov.in या वन विभागाच्या साइटला व्हिजिट केले असता आपल्या समोर अशा प्रकारचे पेज ओपन होणार आहे। त्यामध्ये रिक्रुटमेंट टॅब मध्ये आल्यानंतर आपल्या समोर फायनल सिलेक्शन लिस्ट ऑफ फॉरेस्ट गार्ड, त्यानंतर बरीच म्हणजे संपूर्ण जो काही निकाल लागलेला आहे, कॉमन मेरिट लिस्ट आहे फॉरेस्ट गार्डची, आणि इतर जी पदभरती झालेली आहे ज्युनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट वगैरे, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, या सर्व पदांचे निकाल लागलेले आहेत। त्यामध्ये क्वालिफाईड कॅन्डिडेट्स आणि डिस्क्वालिफाईड कॅन्डिडेट्स यांची लिस्ट देखील वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आजचा महत्त्वाचा टॉपिक म्हणजे काय असणार आहे, तर यामध्ये आपण फॉरेस्ट गार्ड इतर पदांची भरती प्रक्रिया झालेली आहे, त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहे, तसेच फॉरेस्ट गार्ड म्हणजे वनरक्षक पदाचे देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहे। त्यानंतर मैदानी चाचणी झालेली आहे। त्यानंतर पुढील प्रक्रिया जी आहे ती म्हणजे सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट काही विभागाने लावलेली आहे। तर यापैकी जे फॉरेस्ट गार्ड ठाणे आहे या विभागामधील जी चाल चाचणी आहे ती झालेली आहे। त्यामध्ये काय दिलेलं आहे, वनरक्षक गट क पदातील अंतरिम सूची, जी अंतिम निवड सूची आणि प्रतीक्षा यादी प्रादेशिक निवड समितीच्या मान्यतेने विभागाच्या संकेतस्थळावर दिनांक 12/3/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये वनरक्षक पदासाठी 4 तासामध्ये पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर चालायचे असते आणि महिला उमेदवारांना 4 तासामध्ये 16 किलोमीटरचे अंतर हे धावून किंवा चालून आपण कशाही पद्धतीने कंप्लीट करू शकता। तर याची पुढील प्रक्रिया जी आहे, राहिलेले जे वनवृत्त आहेत म्हणजे नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर धुळे, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर या वनवृत्तामधील जी चाल चाचणी बाकी आहे ती आपल्याला आचारसंहिता झाल्यानंतरच बघायला मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपली तयारी जी की आहे, पुरुष विद्यार्थ्यांना दिलेला क्रायटेरिया आणि महिला विद्यार्थ्यांना दिलेला क्रायटेरिया, 4 तासामध्ये आपली चाल चाचणी कंप्लीट व्हावी आणि आपल्याला संपूर्ण गुण मिळावे अशा पद्धतीने आपण तयारी सुरू ठेवायची आहे। आपल्याला पुढील महिन्यामध्ये आपले पूर्ण वेळापत्रक जे चाल चाचणीचे आहे राहिलेल्या 10 वनवृत्तामधील बघायला मिळणार आहे। त्यामुळे वेबसाईटच्या टच मध्ये राहायचं आहे आणि ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल जॉईन करून ठेवा, म्हणजे नवीन आलेले अपडेट आपल्यापर्यंत येत राहतील। आणि PDF मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा। अशाच नवनवीन अपडेट आपण या ठिकाणी घेऊन येत असतो। धन्यवाद।